राज्यभर सध्या चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून अनेक लाडक्या बहिणी त्यांना लाभ होतोय आणि काही अशा लाडक्या बहिणीसुद्धा आहेत ज्यांना त्याचा लाभ अजिबात झालेला नाही आहे। ते नाराज आहेत, नाखुश आहेत। त्याला कारणसुद्धा आहे, कारण मतं मागताना जे आत्ताची सरकार आहे त्यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ, प्रत्येक महिना तुमच्या खात्यात 2100 रुपये जमा होतील। आणि आता काहींच्या खात्यात 1500 रुपये सुद्धा आलेले नाही आहे आणि काहींच्या खात्यात 1500 रुपये आलेले आहेत, पण ते नाखुश आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये जी अमाऊंट त्यांनी सांगितली होती ती जमा झालेली नाही आहे। काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। तुम्ही फॉर्म भरला होता? आम्हाला बोलले तुम्ही 65 वर्षाच्या वरती आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाही असे त्यांनी सांगितले। तुम्ही फॉर्म भरू नका, नाही तर मग आधार कार्ड तुम्ही चेंज करा। पण ते बोलले भरणारे बोलले की नाही तुमची वय 65 आहे, नाही तुम्हाला नाही भेटणार। भरायला गेलो तिथे त्या अंगणवाडीमध्ये, नाही बोलले ते लोक पैसे, मग भरून काय उपयोग झाला, नाही भरायचं बोलले। नंतर काय होईल ते बघूया बोलले। आणि एक फॉर्म निघाला होता बोलले ज्येष्ठ नागरिकसाठी आहे, ज्येष्ठ नागरिक कुठे गेले ते फॉर्म? ज्येष्ठ नागरिकसाठी काढले, कुठे गेले? मग तुम्हाला असं वाटत नाही की ज्या गरजू महिला आहेत, ज्या वयस्कर पण आहेत पण त्यांना गरज आहे, त्यांना मिळाले पाहिजे? आमच्या सारख्यांना गरज आहे, आम्हाला मिळाले पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की आमच्या ज्याने कामधंदा होत नाही, आम्हाला मिळाले पाहिजे पैसे, की आमच्या ज्याने काही नाही, घर काम नाही आहे आम्हाला, आमच्या ज्याने काम होत नाही, आम्हाला मिळायला पाहिजे पैसे, आम्हाला मिळायला पाहिजे। हे बघा, या ताईंचं पण मत आहे। ताई, तुम्हाला 1500 रुपये मिळतात? ते 1500 रुपये नाही दिले तरी चालतील, पण आम्हाला बसायला जागा द्या, गव्हर्नमेंटला सांगा। 1500 रुपये काय खाणार का? बसायला जागा मेन आहे। तुमचं हे मत आहे की आम्हाला काम धंदा द्या? हा, म्हणजे 1500 रुपयाचे काय नाही, बाजारची जागा द्या ना धंद्याच्या। ते टावर बनायला लागले, आम्ही लोक कुठं जाणार? जागा फिक्स करून द्या। जागा असली तर ते लोक उठवतात घडी घडी। आज 50 वर्ष झाले, म्हातारी झाले बघा, म्हातारी झाल्या तरी रोडलाच बसतो। आम्ही 3 पिढ्या। तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेमध्ये ती सक्षम आहे, तिला तुम्ही रोजगार उपलब्ध द्या? 1500 रुपये काय तुम्ही इकडे घेता, इकडे सामान वाढवतात, पण जागा दिली तर आम्ही कमवून खाणार ना। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना काम दिले पाहिजेत, 1500 रुपये नाही दिले चालतात, पण काम मेन आहे ना। पण मग ही लोक जे आहेत मतदान होताना तुम्हाला आश्वासन देतात की आम्हाला 1500 मिळत तर आम्ही तुम्हाला 2100 देऊ, तर मिळत नाहीत लोकांना। काही लोकांचे फॉर्म रद्द होतात, त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय की असं का करतात? ते लोक मतसाठी करतात ना, मत भेटलं संपलं त्यांचं, बाकी काय नाही। आता टावर उभा राहणार, टावर उभा राहिलं तर आम्ही लोक काय करणार? आता यांच्या घरात कमवणार कोण नाही, आता एकटेच आहे। त्या आजीच्या घरात त्यांचा मुलगा 40 वर्षाचा होता, वारला। 4 मुली आणि सून आहे जान जवान, ती म्हातारी धंदा करते। आता तिला उठवलं तर ती काय खाणार? तिच्याकडनं काही काम होणार का? मग त्यासाठी सरकारने छोटं का होईना आम्हाला काहीतरी बनवून द्यावं ना इथं, बरोबर का नाही? 1500 रुपयांनी काय होतं? 1500 रुपयांनी काही होत नाही। आम्हाला त्यांना सांगा की आम्हाला बांद्र्यामध्ये थोडा मार्केट बनवून द्या, बरोबर ना मामा? आता बघा, यांचं पण वय इथंच गेलं सगळं, लहानपणापासून धंदा लावतात। ते लोक उभा करणार, आम्हाला हाकलून देणार, तर आम्ही काय करणार? ते मेन आहे ना। आपण तर कसं रोजचे 100-50 कमवून खाऊ शकते, 1500 रुपयांनी काय महिना जात नाही, त्यासाठी आम्हाला काहीतरी करून द्या। खूप चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित केला। तुम्ही लाडका बहीण योजनेचा लाभ घेत आहे? हो। मग तुम्हाला जेव्हा हे कळलं होतं की तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहेत, तुमच्या खात्यात येतात 2100? नाही, 1500 येतात। मग तुम्ही का म्हणून त्यांना मतं दिलं होतं आणि आज तुमची फसवणूक झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? वाटतं ना। काय आव्हान करा की माझं असं म्हणणं होतं की त्यांनी जर ते बोललं होतं त्यांनी ते करून दाखवायचं होतं, असं माझं म्हणणं होतं। 1500च्या ऐवजी त्यांनी 2100 रुपये द्यायचे होते, त्यांनी ते दिले नाही। आता त्यांनी हे पण कळवलं होतं की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता तो पण देणार 3000, तर आमच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच आले, ते 1500 रुपये आले पण नाही। पण ते म्हणतात की आता जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये बजेट जे सत्र पेशकश केलं गेलं त्यात म्हणतात की कधी ना कधी देऊ, नाही पण नाही। त्यांनी आता 12 तारीख म्हणजे आजची 12 तारीख त्यांनी लास्ट सांगितली होती की 12 तारखेला आम्ही तुम्हाला 1500 आणखीन पाठवू, त्यांनी ते काही पाठवलेच नाही। तुम्ही काहीतरी म्हणा? तेच 2 महिने गेल्या, पहिल्या अगोदर महिने आणि 2 महिने झाले, एकदाच 1500 आले काय? 2 महिन्याचे पाठवणं म्हणून बोल सांगतेस, 2 महिन्याचे नाही आले, 1च महिन्याचे आले। आजी पण आहेत, मगाशी त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की ज्या वयस्कर महिला आहेत, 65 वय आहे, त्यांना सिनियर सिटीजन घोषित केलं गेलं आहे, त्यांच्या घरी मुलं बाळं असतील नसतील, त्यांना सांभाळणारं कोण नसेल, तर त्यांच्यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे, जे गरजाळू आहेत त्यांना पैसे दिले पाहिजे, असं तुमचं? बरोबर। आमच्या घरात कोण नाही बाबा सांभाळायला, म्हणून आम्ही मेहनत करतो, खातो। कोण असतो आणि कोण लेख पण नाही मला,
पोरी आपल्या आपल्या घरी, मग कोण करणार आपल्याला सांग बरं. आमचं आता आम्ही हे करतो, पुढे टेकला आम्हाला कोण पाहणार, कोण करणार सांग. आम्ही कसे दिवस काढायचे, कोणा जेवर दिवस काढायचे. तुम्ही लोकांना सहारा द्याल तर आमचे दिवस निघतील. हा आता मुलगा नाही मला, मुली आहे आपल्या आपल्या घरी, त्याच्यावर कोण आपल्याला चारणार का, घालणार का सांग. ती माझी बहिणी, तिला तर 1 रुपया कोणीच नाही, तिला पण नाही 1 रुपया. नवरा नाही, पोरं नाही, कोण नाही तिला. भांडे काम करून खाते. कसे दिवस काढायचे ना. आता तुम्ही लोकांना सहारा द्याल तर आमचे दिवस चालणार. हो, यांचं मत खूप आहे. ज्यांना गरज आहे त्यांना द्या, ज्यांना गरज आहे त्यांना देऊ नका, असं यांचं सगळ्यांचं मत आहे. हे 20 वर्ष झाले आमचे मालक वारले. आम्हाला एक मुलगा आहे, त्याला काम नाही, धंदा नाही, काही नाही. आमच्याच्याने काम होत नाही, त्याला नाही तर नोकरी नाही आहे. आमच्या सारख्याला द्यायला पाहिजे, आमच्या सारख्याला गरज आहे ना द्यायची. की पगार पण तुमचे फॉर्म रद्द केले गेले. हां, ते बोलले ना 65 वर्ष वाढला पैसे मिळणार नाही, तुमचं बघू नंतर, असे ते बोलले. फॉर्म भरला गेला आणि त्यांनी भरलाच नाही फॉर्म. आम्हाला जे पगार पाणी कमवतात, नोकरी आहे त्यांना पैसे, म्हणजे हातावरनं रोजचा 50 रुपये कमवत नाही त्यांना नाही, म्हणजे याच्यात अर्थ काय. त्यांना द्यायला पाहिजे ना. हां, विधवा आहे आम्ही आम्हाला काहीच नाही तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. घर काम करतोय, घर काम करून आताच उभी येते. त्याच्यात काय भागतं आमचं 10-15 हजाराचं काय भागतं. हां, आम्हाला काय लाखो रुपये पगार आहे, 10-15 हजार रुपये भेटतं महिन्याचे. त्याच्यात आमचं खोलीचं भाडं, खाणं पिणं ते कसं चालणार आम्ही. हां, आणि ते 1500 रुपयात त्याच्यात काय आमचं घर चालणार आहे. मग काय करणार आम्ही तरी पुढं. जे बोली केली ते पण पाठवत नाही, पण 2200 केले तर 2200 तर पाठवायला पाहिजे ना. मग तुम्ही एकच जबान ठेवा ना कुठली तरी. आमचं हेच म्हणणं आहे. ताई, लाडकी बहीण योजनेचा लाभ होतोय? हो, नाही आता ह्या महिन्यात कसं आलं, बाकी नाही आलेले. याच महिन्यात आलं? याच महिन्यात 1500 आले. पहिले गेले, पहिले म्हणजे का गेले काय माहित नाही. फॉर्म भरलेलं पण आलंच नाही. पण आता सांगितलं होतं ना की इलेक्शन नंतर तुम्हाला 2100 रुपये वगैरे देणार. आता हे ते नाही आलेलं, हे आता आले संक्रांतीला टायमाला आले. संक्रांतीला सरकारला नाही बोलायचं. सरकारने आज एवढं दिलंय ना, तर त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फाय राहायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं काय, सरकारने आज दिलं की नाही एवढं, मग त्याच्यावर तुम्ही बोलतात आजीला नाही भेटत, मग ती बोलणार का माझ्या लहान मुलीला नाही भेटत. अरे सरकारने दिलंय ना, तर आजीने फॉर्म भरायचा. पण सरकारने सांगितलं होतं ना 1500 नाही आता 2100 रुपये देणार, ते कुठे दिले? ते नाही दिले. नाही दिले. मग ते काहीतरी त्रुटी असेल ना त्याच्यात काहीतरी. आणि बरेचसे फॉर्म पण रद्द करण्यात आले. ज्यांच्याकडे गाडी आहे, 4 व्हीलर आहे, तर ते लोकांना कसं देणार गाडी, हे देणार. ज्यांच्याकडे पेन्शन पगार घेतात चांगलं, त्यांनी पण फॉर्म भरले आहेत. मग ते भरताना विचार केला पाहिजे ना की बाबा आपल्याला नाही, ही भाजी विकणारी आहे, हिला भेटले पाहिजे. मग त्या लोकांनी तसं विचार करून भरले पाहिजे. हां, बरोबर आहे की ते 4 व्हीलरमध्ये फिरणार आणि तुम्ही 1500 रुपये घेणार, हे सरकारने कोणासाठी काढलेलं आहे? सरकार. पण असं वाटत नाही की ज्येष्ठ नागरिक जे आहेत अबो 65 किंवा आहे, त्यांचे मुलं बाळा नाही आहेत, अशा लोकांना थोडंसं, अशा लोकांना पण सर्वे करून त्यांचा सर्वे करून त्यांना दिलं. लोकांना गव्हर्नमेंटच्या हे आहेत योजना, पण त्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. त्याला इकडच्या पॉलिटिशियन लोकांनी समजवलं पाहिजे, हे फॉर्म भरा, हे फॉर्म भरा, तर त्याप्रमाणे होणार ना. बघ नाही तर मदत. हां, आता तुम्ही मला सांगा, ज्यांना मुलं बाळ नाहीत त्यांच्यासाठी पण योजना आहेत. सरकारने, मोदीजीने आज किती योजना काढल्यात, त्याचा अभ्यास कोणालाच नाही आहे. त्यांनी अभ्यास केला ना तर त्याचा फायदा घेऊ शकतात. आता तुमचं मत काय, लाडक्या भावांकडे लक्ष का देत सरकार? लाडक्या भावांनी मेहनत करावी, लाडक्या भावांनी शिक्षण घ्यावं आणि मग कामधंदा करावं. बसून आज जिथे काही स्टेटमध्ये जे दिलेलं आहे लोकांना, ते आज ते बोलतात नाही रॅशन आ रहा है ना फ्री में, खाली गॅस का बंदोबस्त करणे काय, बाकी कामधंदा करणे की जरूरत क्या, असे किती लोकांकडनं आम्ही ऐकलं आहे. दोन्हीकडनं बोलत आहेत, दोन्हीकडनं म्हणजे डबल ढुलकी आपण बोलू शकतो. एकीकडे मतदान मागताना हा विचार करण्यात आला होता की आम्ही तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते थोडं वाढवून देऊ, पण आता मतदान संपलेलं आहे. म्हणजे लोकांचं मत आहे, लाडक्या बहिणींचं मत आहे की आमची फसवणूक झाली आहे. त्यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलेलं नाही आहे. आणि काही लोकांचं मत आहे की आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला रोजगारसाठी जागा द्या, आम्ही तिथे आमचा व्यवसाय उभा करू. आणि ज्या वयस्कर महिला आहेत, ज्या 65 वर्षांपेक्षा जास्त आहेत, त्यांचे फॉर्म रद्द न करता त्यांचाही आढावा घेण्याची गरज आहे. त्यांना तिथे कुठेतरी थोडा हातभार लागेल, कारण या वयात त्यांना सांभाळायला कोणी नाही आहे. अशा महिलांचा रिसर्च करून सरकारने पुढे पाऊल उचलून
त्यांना मदत केली पाहिजे असं या सगळ्या महिलांचं मत आहे. तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा की लाडकी बहीण योजना ही खरंच लोकांना लाभदायक आहे की त्यांची फसवणूक केली गेली आहे. काय वाटतं कमेंट करून सांगा. कॅमेरामॅन दीपेश नागतेसोबत अमोल तेली, मुंबई.